सगळ्यात पहिले 3 वेळा ओंकार म्हणया, शांतीपाठ म्हणया आणि सुरू करूया. म्हणजे मोबाईल सायलेंटाचेर दवरचे. हरि ओम. सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. समस्तजनकल्याणे निरतं करुणामयं नमामि चिन्मयं देवं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं सद्गुरुं ब्रह्मविद्वरं. रामाय रामभद्राय रामचन्द्राय वेधसे रघुनाथाय नाथाय सीतायाः पतये नमः. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वम् अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वं च हनुमत्स्मरणात् भवेत्. हरि ओम. सगळ्यांनी एकदा हनुमान चालिसा म्हणूया. मागीर हनुमान चालिसाचे कितें महत्व आसा तेचेर आमी थोडोसो विचार करूया. सगळ्यांक पेपर मेळ्ळा न्ही? मेळना जाल्यार वाटल्यार जाता. कोणा कोणाक मेळूना पेपर? सगळ्यांक मेळ्ळा. श्री गुरुचरण सरोज रज म्हणा ऐकलं. श्री गुरु पेपर घ्या आता. निज मन मुकुर सुधारी. सगळ्या येता चाल कळटा सगळ्यांक? आमची चाल खबर आसा सगळ्यांक? निज मन मुकुर सुधारी म्हणा. निज मन मुकुर भरनौ रघुवर विमल जस. रिपीट. दोदायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार. बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार. पहिले 4 चौपाई म्हणजे नंतर म्हणा. मग सेम ट्यून. जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीसति लोक उजागर. रामदूत अतुलित बल धामा अंजनी पुत्र पवन सुत नामा. महावीर विक्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा. हाथ वज्र और ध्वजा विराजे कांधे मूंज जने साजे.
चरित्र सुनिबे को रसिया प्रभु चरित्र राम लखन सीता मन बसिया. गाणे बरोबर म्हणूया. भीष्म रूप धरिती आहे दिखावा विकट रूप धरि रंग जरावा. संगारे रामचंद्र के काज सवार आय सजीवन लखन जी आए श्री रघुवीर हरषि उर लाए. रघुपति की बहुत बड़ाई मम प्रिय भरत सम भाई. सहस बदन तुम रोजस गावे अस कहि श्रीपति कंठ लगावे. सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद शारद सहित हरीसा. नम कुबेर दिक्पाल जहाते कभी कोविद कहि सकै कहाते. तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा राम मिलाय राजपद दीन्हा. हरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना. युग सहस्र योजन पर भानु लील्यो ताहि मधुर फल जानु. सब मोहिका मेरे मुख माहि चलते राम गए अचर जनाहि. दुर्गम काज जगत के जेते सुगम अनुग्रह तुम्हारे देते. राम दुआरे तुम रखवारे होतन आज्ञा बिन पैजारे. सब सुख है तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू को डरना. आपन तेज समारो आपै तीनों लोक हांकते कांपै. भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे. नाशे रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा. संकट ते हनुमान छुड़ावे न क्रम वचन जावे. पर राम तपस्वी राजा न के काज सकल तुम साजा. और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे. चारों जुग परताप तुम्हारा जय प्रसिद्ध जगत उजियारा. तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे. अष्ट सिद्धि नवनिधि के दाता असबर दीन जानकी माता. राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपति के दासा. हरे भजन राम को पावे जन्म जन्म के दुख बिसरावे. अंत काल रघुवर पुर जाई कहा जन्म हरि भक्त कहाई. और देवता चित्तन धरई संकट कटै हृदय सब पीरा. जो सुमिर हनुमत बल बीरा. जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव की नाई. वो टूटहि बंदी महासुख हो यह पढ़ै हनुमान चालीसा. होय सिद्धि साखी गौरीसा. तुलसीदास सदा हरिचेरा. जय नाथ जय महाडेरा. जय नाथ जय महाडेरा. पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप. राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. यावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय. महापति महादेव की जय. रो भाई सब संतन की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. हांगा थोडी जमखणां घातल्यार जाता आनी लोक येतात तशे. कोण व्हॉलंटियर्स आसा जाल्यार भुरग्यांनी घालता रे जमखणां.
आता जमणेर बसलेत हांगा घाल मरे आनी हांगाय घाल हां थोडे थोडे येस. म्हजें नांव स्वामी सुघोशानंद. हांव चिन्मय मिशन फोंडा केंद्रांतल्यान आयिल्लो आसा आनी हो मायक काडल्यार जाता. हो स्टँड काडा कारण तो कॅमेराच्या मदीं येता दांडो लांब आसा. थँक्यू वेरी मच. आतां गरज ना तेजी. सो हां शांती 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 या. सो चिन्मय मिशन ह्या संस्थेक ह्या वर्साक 75 वर्सां पूर्ण जाता. त्या निमतान आमी जगभर काही उपक्रम घेतिल्ले आसात. सो तेंची म्हायती तुमकां दिवपा खातीर हांव तुमचे मुखार आसा आज. तर ते दार बंद केल्यार जाता. समजा तांकां उलोवपाचें आसा जाल्यार दार बंद करून जाय तितलें उलोवं. तर तातूंत एक उपक्रम आसा समश्टी श्री हनुमान चालिसा हवन आनी हनुमान चालिसा पाठ. तर हो कार्यक्रम येता 18 जानेवारीक फोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ग्रावंडाचेर जातलो. सकाळीं 8 मुख्य पुजा सुरू जातली आनी मागीर 9 हवन आनी ह्या हनुमान चालिसाचो पाठ असो आमी आतां केलो पळय न्ही तसोच सगळे जाण मेळून 27 वेळा हनुमान चालिसा म्हणपाचें आसा एकत्र जावन. तर ह्या हनुमान चालिसाची खूब महती आसा महिमा आसा. तर ती आमी म्हणलें जाल्यार ताचो खूब फायदो जाता. वेगळे वेगळे प्रकारचे फायदे ह्या हनुमान चालिसानूच सांगिल्ले आसा स्वामीजीन. तर ते कितें आनी एकत्र येवन कित्याक हनुमान चालिसा म्हणपाक जाय तेजे बद्दल आमी थोडक्यान तुमकां तांचे बद्दल सांगता. तर एक म्हणटात की जेन्ना आमी वैयक्तीक साधना करतात, एकटो हांव घरा बसून म्हजी हनुमान चालिसा म्हणटा, खंयचेंय स्तोत्र म्हणटा जाल्यार म्हाका म्हजें एकट्याचेंच पुण्य मेळटा म्हणपाचें. तेच जर आमी सामुहीक पाठ करतात 100 लोक, 200 लोक, 500 लोक, 1000 लोक, कितले 1 लाख लोक म्हणा, तर त्या सगळ्या लोकांचें एकत्रीत पुण्य जें आसा तें प्रत्येकाक मेळटा. समजा हांवें एकट्यान म्हणलें जाल्यार म्हाका 1 किलो पुण्य मेळटलें अशें धरा तुमी. पूण 100 जाणांनी मेळून एकत्र म्हणलें देखून जाल्यार 100 किलो पुण्य प्रत्येकाक मेळटलें. कळ्ळें तुमकां. अशें तुमकांय 100 किलो मेळ्ळें, हांकांय 100 किलो मेळ्ळें, हांकांय 100 किलो मेळ्ळें. आनी जेन्ना एकत्रीत जावन आमी खंयची साधना करतात तेजें फळ सुद्दां खूब चड मेळटा. देवाक आयकचें पडटा आमचें गाराणें. सरकाराच्या दरबारान आमी जेन्ना वतात खंयचेय आमचे मातशे वाड्यार आमकां एक रस्तो करून दी रे, नळ हाडून दी रे आनी कितें कर, एकटो गेलो जाल्यार तो आयकना मंत्री. पूण आमी 100 लोक घेवन गेले समजा, व्हडलें डेलिगेशन घेवन गेले, मोर्चा काडलो, अशें कितें जालें जाल्यार कितें जाता, सरकाराक रोखडें आयकचें पडटा काय ना. तशें देवा मुखार जेन्ना आमी 1000 लोक, 2000 लोक मेळून जेन्ना आमी खंयचे सांगाडे घालतले, कितें तरी इच्छा व्यक्त करतले, ती रोखडीच तो पूर्ण करता. तर ह्या खातीर आमी सगळ्यांनी मेळून ह्या कार्यक्रमाक सहभागी जावपाक जाय की एक दिसान आमकां खूब पुण्य कमोवपाची संदी मेळपाची आसा, जी सहजासहजी मेळना. आनी ही चलून आयिल्ली आसा आमचे कडेन ही संदी. आनी मेल्या नंतर खंय आमचे बरोबर आमची बाकीची सगळी संपत्ती, हें शरीर सुद्दां आमी घेवन वचपाक शकना, हांगाच दवरचें पडटा. पूण आमी पुण्याची जितली राशी केल्ली आसात पळय न्ही, पुण्य आसूं किंवा पाप आसूं, की आमी कर्मा म्हणटात आमी, तीच आपल्या नंतर फुडें वतात. तर हांगा एक बरी संदी आसा आमकां की खूब पुण्य कमोवया. एक दिसा भरपूर वेळा हनुमान चालिसा म्हणया, समश्टी म्हणया, सगळ्यांनी मेळून म्हणया आनी खूब पुण्य कमोवया. त्या खातीर तुमी यात ह्या पुण्य कमायेच्या कार्यक्रमाक हनुमान चालिसाचो पाठ करया. आनी कितें मेळटलें म्हाका हनुमान चालिसा म्हणल्यार, तर हांगा हितून म्हणिल्लें आसा लास्टाक, जो सतपार पाठ कर कोई, छूट ही बंदी महासुख होई. तो 7 वेळा हनुमान चालिसा म्हणटा पळय न्ही, ताका खंय बंधनांतल्यान तो मुक्त जाता आनी भरपूर सूख मेळटा. महासुख होई म्हणलें ताका. बंधन म्हणजे खंयचें बंधन म्हणटात, देहाचें बंधन, मनाचें बंधन, बुद्धीचें बंधन, अहंकाराचें बंधन, की आमी जन्म मरणाचें बंधन अशें सुद्दां म्हणा. तेजे पासून खंय तो
मुक्त जाता. तर आमच्याच बद्दल आमी चुकीची धारणा करून घेतिल्ली आसात. आपल्याक स्वताक शरीर समजतात, आमी मन अशें समजतात. हां, आपली भुरगीं, आपलो घोव, आपली बायल जे कोण आसात सगळे संबंदी ताका आमी परमनंट समजतात, सदांच आमचे बरोबर आसतले अशें समजतात, नित्य समजतात. पयशा भितर आमकां सुरक्षा दिसता. पयशे आसप म्हणजे सुरक्षा, सॅक्युरिटी आहा. तर हेका म्हणटात चुकीची धारणा. आनी हेतून आमी गुंथिल्ले आसात. तर ह्या सगळ्या धारणा पासून आमकां मुक्ती ह्या हनुमान चालिसा दिता. ते म्हणटा की शरिराचें बंधन जें आसा तें शरीर हें नश्वर आसा आनी तेतून भितर आसक्त जावप हें मूर्खपण. तर आमचें मन इतलें वयर व्हरता ही हनुमान चालिसा म्हणटकर आमच्या रामाच्या पांया कडेन आमचें मन लागता आनी तेतूंतल्यान ही सगळीं बंधनां गळून पडटात रामाच्या भक्तीन. आनी राम म्हणजे आमचो आत्मा रामाचें दर्शन जातकर हे सगळें बाकीचीं सगळीं भवबंधनां सगळीं तुटून पडटात अशें म्हणटा. तर हे बंधनांतल्यान मुक्ती जर जावपाक जाय जाल्यार हनुमान चालिसा म्हणा. कितल्या वेळा? 7 बार पाठ कर पळय. तर 7 वेळा म्हणा किंवा 7 वार असा एक पाठभेद आसा. दिसाक एकदां, 7 दिसाक 7 ते एकदां म्हणजे 7 वार, सोमार ते आयतार. एक दिसाक 7 वेळा किंवा कांय जाण म्हणटात 100 बार, एक दिसाक 100 वेळा अशें म्हणटात ते. तर तुमी मुक्त जातले. हें तेजें व्हडलें फळ आसा. आनी कितें मेळटा? हांगा म्हणिल्लें आसा भूत पिशाच निकट नहीं आवय, महावीर जप नाम सुनावय. कांय जाणांक भुताची आनी पिशाच्याची बाधा आसता. तर त्या बाधे पासून जर मुक्ती जाय जाल्यार हनुमानाचें तुमी स्तवन करात. हें हनुमान चालिसा म्हण. तर भुतां कोणाक धरतात खंय? जो मनान खूब वीक आसा, कमजोर आसा पळय ताकाच भूत धरता. तूं जर मनांतल्यान स्ट्रॉंग आसा जाल्यार भूत तुजे फाटल्यान तूं भुता फाटल्यान धांवल्यार भूत धांवतलें. ओके. सो मन स्ट्रॉंग आसा पळय तांकां भूत केन्नाच धरना. कुत्रे सुद्दां जे आसा पळय न्ही रस्त्यार वता आसतना ते मनशाक पळयता ते तांकां कळटा हो सामको वीक भिवकुरो म्हणून तो भुकपाक लागता. आनी तो स्ट्रॉंग आसता मनीस तो ताका कॅर करना आनी बिलकूल चलत रावता. तो ताका एकदां भोगतलो आनी मागीर ओग्गे बसतलो न्हिदतलो तो. सो जो कमजोर दिसता भायल्यांतल्यान भितरल्यान तेजेर सगळे जाण आक्रमण करता, भुतां सुद्दां. तो हनुमान चालिसा म्हणटकर कितें जातलें? तुमचें मन इतलें स्ट्रॉंग जातलें की असले जे नॅगेटीव फोर्सीस जे आसात ते आमकां मनाक केन्ना स्पर्श करचे ना. भूत पिशाचे म्हणजे नॅगेटीव फोर्सीस. आनी दुसरें भूत पिशाचे शंकराचे गण आनी हनुमान शंकराचो अवतार. म्हणून जेन्ना तुमी हनुमान चालिसा म्हणटले तेन्ना तो म्हणटले अरे हो म्हणजे पात्रांवाचो नांव घेता मरे, पात्रांवाची स्तुती करता, टच करप ना म्हणटा सोडा. ओके. तर अशें हनुमान चालिसाची महिमा आसा. भूत पिशाच निकट नहीं आवय, महावीर जप नाम सुनावय. आनी कितें फायदा? नासय रोग मिटय सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. तर तुमी निरंतर हनुमानाचे जर जप केलो जाल्यार तुमचें खंय कितें जातलें? रोग आनी पिडा हे सगळे मिटतली आनी नश्ट जातली. तर रोग सुद्दां 2 प्रकारचे आसात. खंयचे? एक आसा शारिरीक रोग आनी दुसरो आसा मानसीक. शारिरीक रोगाक म्हणटात आमी व्याधी आनी मानसीक म्हणटात आदी व्याधी. तर हे दोनी प्रकारच्या रोगा पासून मुक्ती जाय जाल्यार हनुमान चालिसा बेस्ट सामकें. कोणाक कॅन्सर सुद्दां जालो जाल्यार ताणें हनुमान चालिसाचो नित्य पाठ करचो. श्रद्धेन पाठ करात, तो अवश्य तुमी बरे जातले. चमत्कार घडटा. फक्त आमी श्रद्धा दवरपाक जाय. कारण देव कितेंय करपाक शकता. कर्तुम शक्नोसी, अकर्तुम शक्नोसी, अन्यथा कर्तुम शक्नोसी अशें तेजी महिमा आसा. सो यू कॅन गो. आनी सगळ्यान व्हडलो रोग म्हणटा तुमी ताका भवरोग. वी वॉन्ट टू बिकम समथींग. भव म्हणजे टू बिकम, जावपाक सोदता. जो ब्रह्मचारी आसा तो म्हणटा म्हाका ग्रस्त जावपाक जाय. ग्रस्त आसा म्हणटा तो म्हणटा बेजार आयलो रे म्हाका, आतां हांव केन्ना जाता? वानप्रस्थी जाता. वनान बसता ओगी, कंटाळो. वानप्रस्थी आसा म्हणटा संन्यासी जाता. जो रोडपट्टी आसा तो लखपती जावपाक सोदता. लखपती आसा तो करोडपती. करोडपती आसा तो अब्जपती. ताका अंत ना मागीर. ही वॉन्ट्स टू बिकम द रिचेस्ट पर्सन इन द वर्ल्ड. जगांतलो सगळ्यान श्रीमंत. सो बिकमींग देर इज नो एंड. ताका म्हणटात भवरोग. तर ह्या भवरोगांतल्यान मुक्ती जाय जाल्यार हनुमान चालिसा म्हणपाची. तर कशी मेळटली मुक्ती? जेन्ना आमी हनुमान चालिसा म्हणटात तेन्ना आमचें मन पवित्र जाता. रिमेंबर दीस वन थिंग. कारण देवाचें नांव न्ही. तर मळ आसा पळय न्ही तो नश्ट जाता. पयल्या श्लोकान म्हणिल्लें आसा न्ही, श्री गुरुचरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी, परनव रघुवर विमल जसु चोदायक फलचारी, बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार, बल बुद्धि विद्या देहु मोहि,
मोठ्याने म्हणा, हरहु कलेस विकार. मनातले क्लेश आनी विकार हरण कर रे देवा, म्हाका बळ आनी बुद्धी दी आनी विद्या दी अशें मागिल्लें आसा. तर हनुमान चालिसा म्हणटकर आमकां आमचें मन शुद्ध जाता, आमकां आत्मीक बळ मेळटा आनी अशा पवित्र मनानूच, स्वच्छ मनानूच आमकां देवाचें दर्शन जावपाक शकता. आनी जेन्ना अशें देवाचें दर्शन जाता किंवा आत्म्याचें दर्शन जाता तेन्ना मनीस मुक्त जाता देहाच्या बंधनांतल्यान. नासय रोग भवरोग, मिटय सब पिरा. पिरा म्हणजे 7.5 वेगळ्यो पिडा. केन्ना केन्ना आपल्या आजूबाजूक सुद्दां पिडा आसता, पिडा दिवपी लोक आसतात, त्रास दिवपी, तांचे जाचांतल्यान मुक्त जावपा जाल्यार हनुमान चालिसा म्हणपाचें बेस्ट. तर शनीची सुद्दां बाजा काही जाणांक आसता. मनीस जेन्ना आमी 70-80 वर्सां जगले जाल्यार 2 फावटी तरी आमच्या राशीक शनी पागता आनी ताची सुरवातीक मातसो उपद्रव करता. तेन्ना सुरवात बरी करता आनी शेवटाक उपद्रव करता किंवा उलटा जाता. सुरवातीक उपद्रव मागीर बरें जाता, कितें तरी आसा तो. पयलीं 2.5 वर्सां त्रासाची आसता, मागीर मागीर संवय जाता आमकां. किंवा शेवटची 2.5 वर्सां खूब त्रास करता, जें कितें आसा. तर तेजे पासून जर मुक्ती जाय, तेजे त्रासा पासून जर मुक्ती जाय जाल्यार हनुमान चालिसा बेस्ट, सामकें पावरफूल स्तोत्र. कारण हनुमान जेन्ना लंकेन गेल्लो त्या कोणत्या शनीक खंय रावणान बंदी केल्लो आनी खंय दवरिल्लो, आपल्या आसनाच्या पोंदाक डांबून दवरिल्लो ताका. हनुमानान खंय शेपडेक तें गेल्यार उजो लायतकर रावणाच्या आसनाचेर लात मारली, आसन उलटें जालें, पोंदा ताका शनीक दवरिल्लो भितर, शनी महाराजाक. ताका तो मुक्त जालो, खूश जालो तो. ताणें एक आशिर्वाद दिलो, कितें तो शेनवारा दिसाक, म्हणजे शेनवार म्हणजे म्हजो वार, शनीचो वार, शेनवाराक म्हज्या वाराक जेन्ना तो हनुमानाच्या देवळान वतलो, ताची पुजा करतलो, अर्चना करतलो, तेल अर्पण करतलो, प्रदक्षिणा करतलो, ताका म्हजी बाधा जावची ना. तो जिवनान उथल पुथल जातली, कठीण प्रसंग येतले, पूण तेजे तुमकां कितें तेजे ताका त्रास जातात पळय न्ही, ते जावपा ना, तेजे पेक्षा वयर उरतले. आकाश जेन्ना आमच्या पृथ्वीचेर जेन्ना वादळ येता तेन्ना एक पक्षी खंय प्रभावीत जायना. खंयचो सांगा? खंयचो पक्षी प्रभावीत जायना? घार. कारण ती वादळा पेक्षा वयर वता, वादळ सकयल आसता, ती वयर आसता तेजे पेक्षा. तशें आमच्या जिवनान वादळ येतलें, उथल पुथल जातली, कितें तरी अपमान जातलो, केन्ना लॉस जातलें, केन्ना एक्सिडेंट जातलो, कितें तरी जातलें, उपद्रव जातले. पूण आमचें मन तें भगवंतान रमिल्लें असल्या कारणान आमकां तेजो जाणीव सुद्दां जावची ना. यू वील बी अबाव ऑल दीस. हनुमान चालिसा डेली म्हणपाचें. नासय रोग मिटय सब पीरा, जपत निरंतर हनुमत वीरा. निरंतर जप करात, हे कंटिन्युअसली. हांव म्हणटा जितलें शक्य आसा तितलें करत रावचें. जेन्ना भान येता करपाक जाय जाल्यार करपाचें, किंवा एक वेळ दवरपाचो साधनेचो, की हांव दिसाक एकदां तरी कमीत कमी हनुमान चालिसा म्हणटलो, तर ती वेळ कितें पाळपाची आनी ती साधना कंप्लीट करपाची त्या दिसाची. ताका म्हणटात निरंतर, सातत्य. आतां आमी एक भजन म्हणया. म्हाका कितलो वेळ आसा सांगा आतां, आनी तुमचे फुडले कार्यक्रम आसतलो न्ही. हनुमानाचेंच एक भजन म्हणटा हांव. गेलें तें येस, पेज नंबर 146. त्या पुस्तका भितर आशिल्लें तें पुस्तक. तुमी तें पोती हाडल्या पद्दतीन पुस्तक आसा ती. भजन नंबर पेज 146, भजन नंबर 7. जय हनुमाना जय हनुमाना, जय हनुमाना जय हनुमाना, धीर वीर गंभीर हनुमाना, पवन तनय बल पवन समाना, पवन तनय बल पवन समाना. विजितेन्द्रिय तुम हो धीमाना, विजितेन्द्रिय तुम हो धीमाना. जय हनुमाना
मन की गति से भरे उड़ाना म्हणा मरे कपि सेना के तुम हो प्राणा कपि से जय हनुमाना जय हनुमाना तुम अति प्रिय सिय राम लक्ष्मणा तुम अति प्रिय सिय तुम अति प्रिय सिय राम लक्ष्मणा कृपया दीजिए भक्ति निधाना कृपया दीजिए भक्ति निधाना जय 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 हनुमान जय 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 हनुमान वीर वीर गंभीर हनुमान जय हनुमान जय हनुमान हे पवन सुत हनुमान की आणि किती जाय तुमका कोण म्हणटालो म्हाका खूप पयशे जाय सिद्धी जाय सिद्धी आणि खूप पैसे बी जाय धन जाय वेगवेगळे हां तर ते सुद्दां मेळटा खंय तुमकां जाय जाल्यार खंय बरयलां हांगा बरयलां अष्टसिद्धी नवनिधी के दाता असवर दीन जानकी माता तर म्हणला 8 प्रकारचे सिद्धीचे आणि 9 प्रकारचे निधी हे तुम्ही दुसऱ्यांक वाटपाक शकता आता अशें हनुमानाक आशिर्वाद मेळ्ळा आनी कोणे दिला आशिर्वाद जानकी माता सीता मातेन तांकां आशिर्वाद दिल्लो आसा तर अष्टसिद्धी म्हणजे कितें 8 प्रकारचे खंय योगशास्त्रान सिद्धी सांगिल्ली आसा मनाची पावर ते अणिमा महिमा लघिमा गरिमा प्राप्ती प्राकाम्य इशित्व आणि वशित्व असे खंय 8 प्रकारची सिद्धी आसा म्हणजे एक तरी ल्हान जावपाक शकता अणू समान हनुमान ल्हान जातालो काय ना महिमा म्हणजे व्हड जावपाक शकता जाय तेन्ना गरिमा म्हणजे हॅवी जावप सारको किंवा शरिराचो एक भाग सामको जड करप मग ती ताणें आपली शेपडी इतली जड केली त्या भीमसेनाक उबारपाक जाली ना न्ही महिमा लघिमा म्हणजे लायट वेट एकदम शरीर मोठें आसतलें पूण वेट कांय ना एकदम कापसा भशेन प्राप्ती म्हणजे कितें एक जाग्यार बसून दुसरे कडेन कितें चल्लां तें पळोवपाक शकता तो विदावट टीव्ही आनी मोबायल आनी फक्त पृथ्वी लोकांत न्ही स्वर्ग लोकांत 14 लोकां भितर खंयच्याय लोकांत कितें चल्लां नागलोकांत सुद्दां वचून तो पळोवन येवपाक शकता हांगाच बसून अशें केलें की पावलें न्ही कितें चॅनल कनेक्ट जालें बेस्ट न्ही प्राकाम्य म्हणजे इच्छीत वस्तू मेळटा ताका इशित्व म्हणजे दुसऱ्याचेर वशी शासन करपाची शक्ती आनी वशित्व म्हणजे दुसऱ्याक आपल्या कडेन वशीभूत करप तांकां अशें सिद्धी सांगिल्ले आसात ह्यो सगळ्यो तुमकां जाय जाल्यार मेळटा यू कॅन गो आनी नवनिधी म्हणजे 9 प्रकारचे कुबेरा कडेन निधी आसात खंय पद्म महापद्म खर्व शंख कच्छप असे 9 प्रकारचे निधी आसा म्हणजे प्रेशियस स्टोन्स म्हणटात जिवेल्स बी म्हणटात न्ही ते हनुमान दिवपाक शकता जाय जाल्यार घेवचे पण संत लोक म्हणटात अष्टनिधी म्हणजे खंयचे बुद्धिर्बलम यशः धैर्यं निर्भयत्वं अरोगता अजाड्यं वाक्पटुत्वंच हनुमत्स्मरणात् भवेत् तर हे 8 प्रकारचे तुमकां निधी जाय जाल्यार बेस्ट म्हणजे कितें 8 प्रकारचे सिद्धी जाल्यार हे कितें बुद्धी मेळटली भुरग्यांक एकदम आवश्यक आसा बल जाय फिजिकल बल मेळटलें यश मेळटलें 100 लोक तुमकां वळखतले 1000 लोक वळखतले लाखभर लोक वळखतले मिलियन्स वळखतले पॉप्युलर जातलें यश धैर्यम धीरज म्हणटात न्ही धैर्य धारण करपाची शक्यता स्टॉप नॉट टील द गोल इज रिच्ड आज कोणाले हें जयंती
स्वामी विवेकानंदाचे प्रसिद्ध वाक्य कितें आशिल्लें तेंचें अवे अरायज अवेक स्टॉप नॉट टील द गोल इज रिच्ड. ताका म्हणटा धैर्य जाय ताका जोपर्यंत ध्येय गाठना तोपर्यंत आपूण स्टॉप जावचो. मागीर निर्भयत्वम केन्ना भिवपाना तुमी. भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जब नाम सुनावे. हें सांगलें आमी उदळ. भूत पिशाच बी तुमकां जर कोणाक आसा फाटी लागना जाल्यार कितें करपाचें महावीर म्हणपाचें. तूं निर्भय जातलो. अरोगता केन्ना रोग जावपाना. अजाड्यम आळस येवपाना केन्ना. आनी वाकपटुत्व म्हणजे यू हॅव बिकम अ व्हेरी गूड स्पिकर एलोक्वेंट. अच्छा प्रभावशाली वक्ता जातले तुमी हनुमानाचें स्मरण केलें जाल्यार. आनी नवनिधी म्हणजे कितें काय श्रवणम कीर्तनम विष्णो स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. 9 प्रकारची भक्ती म्हणजे नवनिधी. हेच हनुमानाच्या पांया कडेन मागपाचें. बाकीचे निधी ते हांगाच उरतल्यो पण खरी म्हणजे देवाची भक्ती मेळची तांच्या चरणा कडेन हीच व्हडली प्रार्थना. तर अशी हनुमान चालिसा. आनी दुसरें कितें आसा हनुमान तुमी म्हणिल्लें आसा सदा रहो रघुपती के दाता राम रसायन तुम्हारे पासा म्हणलां. अष्टसिद्धी नवनिधी के दाता असबर दीन जानकी माता राम रसायन तुम्हारे पासा सदा रहो रघुपती के दासा. तर खूब हितून खूब विचार आसात. म्हजे कडेन वेळ कमी आसा. मातसो तुमचो फुडलो कार्यक्रम आसा आतां न्ही. सो हांव तुमकां सगळ्यांक आवाहन करता ह्या स्तोत्राचो नित्य पाठ करात तुमी. आनी एक पाठ आमी सगळ्यांनी मेळून करया त्या आयताराक. खंय पोंडा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सार सकाळीं 9 सुरू जातलो पाठ. तो 11:30 पावणे 12 पर्यंत सोंपपाक जाय. आनी मागीर पुर्णाहुती आसतली. आनी मागीर आमचो एक सांस्कृतीक कार्यक्रम आसतलो थंय. स्वामी चिन्मयानंदजींची कोण आशिल्ले तेणी कितें कार्य केलें तेजेर एक व्हिडिओ तयार केला 15 मिनटांचो. तो पळोवपाक मेळटलो तुमकां. तितून नृत्य आसा डान्स आनी तें हें सगळें कॉम्बिनेशन केलां बरें. आनी स्वामी चिन्मयानंदजींची गीता पंचामृत म्हणून गीतेचे 5 श्लोक आसात ते दिले. ते 5 श्लोकां पैकी 2 श्लोकाचेर तुमकां आमी प्रवचन आयकपाक दितले. हेतून 5 श्लोक तुमकां एक मेळटले कार्ड मेळटलें ते तुमी घेयात. आनी 5 श्लोक खंयचे तितूंतले 2 श्लोकाचेर तुमकां आमी प्रवचन आयकपाक दितले स्वामीजींच्या स्वामी चिन्मयानंदजींच्या भाशेन. स्वामी चिन्मयानंदजी हे चिन्मय मिशन ह्या संस्थेचे संस्थापक जावन गेले. 1951 तेणी ही संस्था सुरू केल्ली आनी आतां ताका 75 वर्सां पूर्ण जातात. हे आमचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून आमी साजरे करतात. त्या निमतान हो हनुमान चालिसा समश्टी पारायण समश्टी हवनाचो कार्यक्रम आमी घेतले. मागीर एक डान्स आसतलो थंय. मागीर मुख्यमंत्र्याच्या हस्ते ज्या ज्या लोकांनी ह्या कार्यक्रमाक योगदान दिलां प्रमुख हवामान यजमान जावन अन्नदान करून किंवा ज्या प्रकारे तांचे एक भोवमान आसतलो सन्मान आसतलो. त्या नंतर तांची भाशणां आसतलीं जय आशिर्वचन आसतलें. मागीर महाप्रसाद असो त्या आयताराक कार्यक्रम. तर तुमी सगळ्यांनी अवश्य ह्या कार्यक्रमाक उपस्थित रावा. चडांत चड संख्येन उपस्थित रावचें आनी कार्यक्रम यशस्वी करचो. आतां आमी हे 5 श्लोक खंयचे गितेचे ते एकदां म्हणया म्हज्या नंतर रिपीट करात तुमी. तर आमचे स्वामी तेजोमयानंदजी चिन्मय मिशनाचे आदले मुखेली तेणी हे 5 श्लोक सिलेक्ट केल्ले आसा. ते म्हणटात प्रत्येक जाणाक प्रत्येक हिंदूक हे 5 श्लोक पाठ आसपाक जाय. की ते 700 श्लोक पाठ करप कठीण पण 5 श्लोक तरी तुमी प्रत्येकान पाठ करचे आनी ताचो अर्थूय जाणून घेवचो अशी त्यांची योजना आसा. तर हे 5 श्लोक म्हज्या नंतर रिपीट करा तुमी. उद्धरेदात्मनात्मानम् उद्धरेत् आत्मनात्मानं पळया नात्मानं अवसादयेत् आत्मैव ह्यात्मनो बन्धुः आत्मैव रिपुरात्मनः. दुसरा श्लोक कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा
ते संगोस्त्वकर्मणि यत्करोषि यदश्नासि यज्जुहोषि ददासि यत् यत्तपस्यसि कौन्तेय तत्कुरुष्व मदर्पणम् अनन्याश् चिन्तयन्तो माम् ये जनाः पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम् सर्वधर्मान् परित्यज्य मामेकं शरणं व्रज अहं त्वा सर्वपापेभ्यः मोक्षयिष्यामि मा शुचः हरिः ओम. आता ह्या श्लोकाचे जर तुमकां कशें म्हणप हें तुमी परत परत म्हणपाक जाय घरा कडेन जाल्यार आमी फाटल्यान पळया हांगा एक आमचें स्कॅनर आसा हां ते स्कॅन करा. हांवें एक व्हिडिओ केल्लो आसा एक लीड एंड फॉलो आमी घरा बसून शिकपाक शकता तुमी. अच्छा चिन्मय मिशन यूट्यूब चिन्मय मिशन फोंडा यूट्यूब चॅनलाचेर हे व्हिडिओ आसा हां यू कॅन लर्न इट. थँक्यू. सो तुमी सगळ्यांनी आयताराक मुद्दाम येवचें सकाळीं 8 वरांचेर. तुमकां जर ह्या हितून जर सगळ्यांनी येवचें आनी पाठ करचो ताका कांयच पयशे लागना कांय ना. सगळ्यांचे च्या नाश्ता आनी सगळ्यांचे जेवणाची थंय दिसा म्हणजे महाप्रसादाची वेवस्था त्या दिसाक केल्ली आसा. मुद्दाम या थंय ताचो लाभ घेयात. आनी सामुहीक पठण करपाक कांय योगदान दिवपाची गरज ना. इट इज फ्री ऑफ कॉस्ट फॉर एवरीबडी. पूण कोणाक समजा हवनान भाग घेवपाक जाय म्हाका आहुती दिवपाक जाय अशें दिसता जाल्यार आमी ताची वेवस्था केल्ली आसा. 3 वेळा आहुती दिवपाक जाय 3 रावंड्स हनुमान चालिसा म्हणसर. ताका तुमी एक कॉन्ट्रिब्युशन आसा 250 रुपया ऐच्छीक आसा. तुमी जाय जाल्यार ते दिवपाचे आनी तातूंत भाग घेवपाचो. ताका म्हणटात हवन यजमान. तुमी हवन यजमान जावपाक शकता. कोणाक समजा प्रमुख हवन यजमान जावपाक जाय टोटल 27 वेळा हनुमान चालिसा पाठ जातली म्हणटले आमी आनी तुमी 27 वेळाय आहुती दिवपाक शकतले जाल्यार तांचे खातीर 10,000 रुपया ताचे खातीर कॉन्ट्रिब्युशन आसा. ऑलमोस्ट ते भरत आयिल्ले आसा आतां. 27 लोक जाय आशिल्ले पण 27 हवन कुंड आसतले थंय. प्रत्येक हवन कुंडाक एक प्रमुख हवन यजमान. ते आतां एक 4-5 उरिल्ले आसात. कोणाक जाय जाल्यार येवचे. आनी मागीर आनी कांय ना आनी जाय जाल्यार कोणाक कितें आसा तें दिवची ऐच्छीक. पूण मेन कितें आसा तुमी येवचें हें आमचे खातीर म्हत्वाचें आसा. सगळे हिंदूनी एकत्र येवया. सगळ्यांनी एक साधना करया त्या दिसा. सगळ्यांनी पाठ करया आनी सबका साथ सबका विकास म्हणटात न्ही. आनी पटोगे तो कटोगे आयकलां न्ही. म्हणून एक हिंदू म्हणून आमी सगळ्यांनी समाजान एकत्र येवचें. तो एक आसा संकल्प आसा. तर सगळ्याच्या जिवनांतली अडी अडचणी पयस वतल्यो. रामाची भक्ती मेळटली. भूत पिशाची बाधा आसा सगळी वतली. ग्रह बाधा नश्ट जातली आनी बरें स्वास्थ्य आनी सगळ्याक सुख समृद्धी समाधान मेळटलें. आनी आमचे भारतीय सुरक्षा दल जे आसात जे आमचे खातीर झडटात. पॅम्पलेट हाडूं ना हाणें हां हाडलें वाट. तांचे खातीर सुद्दां आमी तांचे दीर्घ आयुश्या खातीर तांचे सुरक्षे खातीर आमी प्रार्थना करपाची आसा. त्या कार्यक्रमाक आर्मीचे जे 60 टियरांतले लोक येतले आमचे म्हायती खातीर. तांकां आमी आमंत्रण दिल्लें आसा कमांडींग ऑफिसराक. 60 टियर लागीत न्ही ग्रावंडाचे ते विल ऑल्सो कम. तर अशें आसा हें. सगळ्यांनी येवचें कार्यक्रमाक भरपूर उपस्थिती लावची आनी हो कार्यक्रम यशस्वी करचो अशी मागणी तुमचे कडेन. अच्छा तर आतां वेळ आसा जाल्यार एकदां आमी म्हणया काय बंद करया आनी एकदां हनुमान चालिसा सगळ्यांनी पाठ करया आमी. हां म्हणजे पेपर ओपन करा हनुमान चालिसाचे तबले घ्या. श्री गुरुचरण सगळ्यांनी बरोबर म्हणया आता. हां
श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधारी परनौ रघुवर विमल जस दायक फलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरौ पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय हनुमान ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर रामदूत अतुलित बल धाम अंजनी पुत्र पवन सुत नाम धीर विक्रम बजरंगी सुमति निवार सुमति के संगी कंचन बरन विराज सुबेसा कानन कुंडल कुंचित केसा हाथ वज्र ध्वजा विराज कांधे मूंज जनेऊ साज शंकर सुवन केसरी नंदन तेज प्रताप महाजगवंदन विद्यावान गुणी अति चातुर राम काज करिबे को आतुर प्रभु चरित्र सुनिबे को रसिया राम लखन सीता मन बसिया रूप धरि सियहि दिखावा विकट रूप धरि लंक जरावा भीम रूप धरि असुर संहारे रामचंद्र के काज सवारे आय समीरन लखन आए वीर म्हणा सगळ्यांनी रघुपति के ने म्हणा नाही तुम मम प्रिय भरत वदन तुम्हारो यस गावे अस कहि श्रीमति कंठ लगावे सनकादिक ब्रह्मादि मुनीसा नारद सारद सहित अहिसा कुबेर दिक्पाल जहाते कवि कोविद कहि सकै कहाते तुम उपकार सुग्रीवहि कीन्हा राम मिलाय राघव दीन्हा हरो मंत्र विभीषण माना लंकेश्वर भय सब जग जाना युग सहस्र योजन पर भानु लील्यो ताहि मधुर फल जाना मुद्रिका मेलि मुख माहि जलधि लांघि गए अचर जनाहि दुर्गम काज जगत के जेतु सुगम अनुग्रह तुम्हारे तेतु आज्ञा बिन पैसारे सब सुख रहे तुम्हारी शरणा तुम रक्षक काहू डरना आपन तेज समारो आपे तीनों लोक हांकते कांपे भूत पिशाच निकट नहीं आवे महावीर जप नाम सुनावे नाथ रोग हरै सब पीरा जपत निरंतर हनुमत वीरा संकट से हनुमान छुड़ावे न क्रम वचन सब पर राम तपस्वी राजा जिनके काज सकल तुम साजा और मनोरथ जो कोई लावे सोई अमित जीवन फल पावे चारों जुग परताप तुम्हारा जय पर विष्णु जगत बुझियारा साधु संत के तुम रखवारे असुर निकंदन राम दुलारे अष्टसिद्धि नवनिधि के दाता असबर दीन राम रसायन तुम्हारे पासा सदा रघुपति दासा हरे भजन राम को भावे जन्म जन्म के सुख दुख रघुवर पुर जाई जन्म हरि भक्त कहाई और देवता चित्तन धरई हनुमत से सर्व सुख करई संकट कट मिटै सब पीरा जो सुमिरै हनुमत जय 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 हनुमान गोसाई कृपा करहु गुरुदेव पिनाई जो सत बार पाठ कर भूलहि बंदी महासुख हो पढ़ हनुमान चालीसा होय सिद्धि
सेवा सतदा हरि सेवा श्री जयनाथ श्री जयनाथ पवन तनय संकट हरण मंगल मूर्ति रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु यावर रामचंद्र की जय पवन सुत हनुमान की जय मापति महादेव की जय भाई सब संतन की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। सपोया तुम्ही करा तुमच्या हो.